आर पाटील आता हयात नाही, मी बोलत नाही ना त्या विषयावर. तुम्ही माझी अगोदरची भाषण आहे का? मी एकदम तत्व पाळणारा माणूस आहे. आबा जेव्हा होते तेव्हा मी त्यांच्यावर टोकाची टीका करत होतो, परंतु आबांचं दुर्दैवी निधन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधी त्यांच्यावर टीका टिप्पणी केलेली नाही. पण हा आरोप खोटा झाला. तुम्ही म्हटलात की ते आर पाटील गृहमंत्री असताना झाला. हो, बरोबर आहे की. मग हे पण होते ना, हे त्या सरकारमधले होते. अरे पण तुम्ही एखाद्याचं नवीन कुटुंबातला किंवा एका छोट्या समाजातला एखादा मुलगा जर राजकारण करायला आला, एक गोपीचंद नाही, असे हजारो गोपीचंदवरती महाराष्ट्रात गुन्हे आहेत. प्रस्थापित काय करतायत? पोलिसांचा वापर. प्रस्थापित काय करतायत? तलाट्याचा वापर, तहसीलदारचा वापर, BDOचा वापर, ग्रामसेवकचा वापर. हे समोर लढू शकत नाहीत छोट्या समाजाच्या लोकांना सुद्धा, परंतु प्रशासन यांच्या हातात असते. त्याचा प्रचंड गैरवापर करायचा, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकायच्या, विनयभंगाच्या टाकायच्या, रेपच्या केसेस टाकायच्या, हद्दपार करायचं, मोका लावून टाकायचा, खरे गुन्हेगार राहतात बाजूला आणि अशा लोकांना धारेला धरून टाकायचं, दानाला देऊन टाकायचं. असले प्रकार सुरू आहेत. परंतु मी कुठं तुम्ही काही केलं तर आम्ही काय आमची भूमिका सोडली नाही, आम्ही आमची बाजू सोडली नाही. आर पाटील आता हयात नाही, मी बोलत नाही ना त्या विषयावर. तुम्ही माझी अगोदरची भाषण आहे का? मी एकदम तत्व पाळणारा माणूस आहे. आबा जेव्हा होते तेव्हा मी त्यांच्यावर टोकाची टीका करत होतो, परंतु आबांचं दुर्दैवी निधन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधी त्यांच्यावर टीका टिप्पणी केलेली नाही. पण हा आरोप खोटा झाला. तुम्ही म्हटलात की ते आर पाटील गृहमंत्री असताना झाला. हो, बरोबर आहे की. मग हे पण होते ना, हे त्या सरकारमधले होते. अरे पण तुम्ही एखाद्याचं नवीन कुटुंबातला किंवा एका छोट्या समाजातला एखादा मुलगा जर राजकारण करायला आला, एक गोपीचंद नाही, असे हजारो गोपीचंदवरती महाराष्ट्रात गुन्हे आहेत. प्रस्थापित काय करतायत? पोलिसांचा वापर. प्रस्थापित काय करतायत? तलाट्याचा वापर, तहसीलदारचा वापर, BDOचा वापर, ग्रामसेवकचा वापर. हे समोर लढू शकत नाहीत छोट्या समाजाच्या लोकांना सुद्धा, परंतु प्रशासन यांच्या हातात असते. त्याचा प्रचंड गैरवापर करायचा, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकायच्या, विनयभंगाच्या टाकायच्या, रेपच्या केसेस टाकायच्या, हद्दपार करायचं, मोका लावून टाकायचा, खरे गुन्हेगार राहतात बाजूला आणि अशा लोकांना धारेला धरून टाकायचं, दानाला देऊन टाकायचं. असले प्रकार सुरू आहेत. परंतु मी कुठं तुम्ही काही केलं तर आम्ही काय आमची भूमिका सोडली नाही, आम्ही आमची बाजू सोडली नाही.